मूर्ती घडवण्यासाठी ग्राहकांकडून काय वेगळा प्रतिसाद तुम्हाला येतोय का? वेगळं येतोय म्हणजे आता त्यांना नॅचरल म्हणजे असं ओरिजिनल धोतर किंवा कापडी धोतर त्याच्यावरची उपरनं शाल पेटा ही मागणी आता जास्त आहे. मुंबईमध्ये ट्रेड आहे असा की उभी मूर्ती किंवा असं म्हणजे त्याला स्टँडिंग किंवा अंतळे अशा चालू आहेत. त्या पद्धतीच्या मूर्त्या आपल्या इथं कोल्हापुरात आता चालू आहेत बनवायला. बरं, या सगळ्या मंडळांच्या मूर्त्या दिसतात, मग तुम्ही किती मंडळांचं काम तुमच्याकडे घेता दरवर्षी? साधारण माझ्याकडे एक 55 ते 60 मंडळ असतात. किती वर्ष झालं तुम्ही हे काम करताय? मला झाले आता गेले 20 वर्ष झालं. मी कुंभार काम व गणपतीचे अकनी सुंदर गणपती बनवत आहे. त्याची बाहेर बी मागणी आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या बाहेर कर्नाटक, बेळगाव, सातारा, सोलापूर असे ठिकठिक जिल्ह्यातून आपले गणेश मूर्ती कोल्हापूरहून जातात बाहेर. Welcome to D.Y. Patil, College of Engineering and Technology, a trusted destination for engineering, education, and transformative learning. Established in 1984, the Institute has been shaping engineers through quality technical education, building a proud legacy of achievement and trust. Today, it stands as one of the premier institutions in the country, recognized for its commitment to innovation, impactful research, and a tradition of academic excellence. D.Y. Patil, College of Engineering and Technology, building engineers for the real world. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच लाडक्या गणरायाचं थोड्याच दिवसात आगमन होत आहे आणि या गणरायाच्या आगमनाने सर्वच भक्तांमध्ये एक उत्साहाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय. तर या गणरायाच्या मूर्तीचा आकार जिथे बनतो तिथं मी आता आलेली आहे. कोल्हापुरातील बापट कॅम्प परिसरात या मूर्ती घडवण्याचं काम कुंभारांकडून अतिशय वेगाने चालू आहे आणि ते काम आता अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे. तर तुम्ही माझ्या मागे बघू शकताय की बापट कॅम्पमध्ये सध्या मी जिथे उभे आहे तिथं अनेक मूर्त्यांचं रंगकाम पूर्ण झालेलं आहे. तसंच या मूर्त्या मंडळाच्या असून या बाहेरगावच्या तसंच कोल्हापुरातील या मूर्त्या पूर्ण होऊन तयार आहेत. तर अनेक ठिकाणी मूर्ती घडवण्याचं पण काम सध्या थोड्या प्रमाणात चालू आहे. तर इथले कुंभार, बापट कॅम्पमधील कुंभार आता माझ्यासोबत आहेत. जाणून घेऊया त्यांच्याकडूनच की सध्या गणेश मूर्तींचं काम कुठपर्यंत आलेलं आहे. नमस्कार. नमस्कार. तर गणपती आता 14 सप्टेंबरला गणपतींचं आगमन होत आहे. मग कधीपासून तुम्ही हे काम चालू केलेलं आहे? आमचं काम दिवाळी झाली की लगेच चालू होतंय. काम हे अंतिम टप्प्यात कलरच्या ह्याच्यासाठी आलेलं आहे. मूर्ती घडवण्यासाठी ग्राहकांकडून काय वेगळा प्रतिसाद तुम्हाला येतोय का? वेगळं येतोय म्हणजे आता त्यांना नॅचरल म्हणजे असं ओरिजिनल धोतर किंवा कापडी धोतर त्याच्यावरची उपरनं शाल पेटा ही मागणी आता जास्त आहे. मूर्ती बनवताना सर्वात जास्त तुम्हाला कोणत्या कामामध्ये मेहनत घ्यावी लागते? पहिला सगळ्यात मोल्ड तयार करायला लागतो. मोल्ड करताना पहिला मातीचा एक गणपती पहिला त्याला तयार करायला लागतो. त्याला एक मोल्ड तयार करायला 1 महिनाभर जातो. त्यानंतर त्यातनं प्रोडक्शन आमचं तयार होते. ते फिनिशिंग आणि मग कलर अशा त्या स्टेप्स आहेत. तशा पद्धतीने करावं लागतं काम. मूर्ती बनवताना सर्वात मोठी अडचण किंवा आव्हान कुठलं येतं का? मूर्ती बनवताना आव्हान म्हणजे आम्हाला जे कामगार वर्ग आहे तो थोडासा आता ह्या क्षेत्रात कमी आहे. जे आहे तेवढ्यातच आम्हाला चालवावं लागतं. म्हणजे यंदाच्या गणपतीच्या मूर्तींमध्ये काही फरक म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा पण काहीतरी वेगळ्या तुम्ही यावेळी मूर्ती साकारल्या आहेत का? चालू आहे. आता जे मुंबईमध्ये ट्रेड आहे असा की उभी मूर्ती किंवा असं म्हणजे त्याला स्टँडिंग किंवा अंतळे अशा चालू आहेत. त्या पद्धतीच्या मूर्त्या आपल्या इथं कोल्हापुरात आता चालू आहेत बनवायला. गणपतीच्या मूर्तींमध्ये म्हणजे किमतीमध्ये यंदा काही फरक आहे का? एक 20 ते 25% फरक पडणार आहे. डिझेलच्या वाढीमुळं आमच्या वाहतुकीवर सगळ्यावर परिणाम झालेला आहे. POP कॉस्ट वाढलेले आहे. गव्हाळा जो आम्हाला लागतो शेंडी नारळाची ती तयार होऊन येते केरळवरून. त्यात पण थोडाफार दरात वाढ झालेली आहे. कामगारांचे जरासे दर वाढलेले आहेत. त्याच्यामुळे थोडासा फरक होणार आहे. किती वर्ष झालं हे काम तुम्ही करताय मूर्ती बनवण्याचं आणि रंगकामाचं? आता आमची 3री पिढी आहे. आमच्या आजोबांच्या पासून त्यांच्या पण वडिलांच्या पासून चालू आहे. आजोबा वडील आता मी आहे. बाप्पांची मूर्ती तयार करताना एक कुंभार म्हणून तुमच्या मनात बाप्पांविषयीची काय प्रतिक्रिया म्हणजे काय वाटतं तुम्हाला? पण आता आम्ही वर्षभर त्यात असतोय.
आणि आता जाताना वाईट वाटते ते इथनं आमच्या इथनं मूर्ती. यंदाच्या गणेशोत्सवासाठी तुम्ही कोल्हापूरकरांना म्हणा किंवा गणेश भक्तांना काय सांगाल? सगळ्यात मोठा सण आपला गणपतीचा आहे. तो सगळ्यात चांगला शांततेत आणि उत्साहात पार पडावा एवढंच सांगतो. तर आता आपण बघितलं की बापट कॅम्पमध्ये मूर्त्यांचं 100% काम पूर्ण झालेलं आहे आणि बाहेरगावांच्या मूर्त्यांचं जे ट्रान्सपोर्टेशन आहे ते त्यांनी पूर्ण केलेलं आहे. आणि आता सध्या ज्या मूर्त्या आहेत त्या कोल्हापुरातील मंडळांच्या आहेत. तर कोल्हापुरातून बाहेर जाणाऱ्या मूर्त्या तर आपण पाहिलेल्याच आहेत. त्यांचं रंगकाम आणि त्यांचं एकूणच काम सगळं पूर्ण झालेलं आहे. तर कोल्हापुरातील मंडळांच्या गणेशांच्या मूर्त्या कुठपर्यंत आलेल्या आहेत, त्यांचं काम कशा पद्धतीनं चालू आहे, त्यांचं रंगकाम कसं चालू आहे हे आता आपण पाहणार आहोत. तर आता मी आलेले आहे कोल्हापुरातील बापट कॅम्प इथं आणि तुम्ही बघू शकताय की इथल्या गणपतींचं, इथं जे मंडळाचे गणपती आहेत त्यांचं 60 ते 70% रंगकाम पूर्ण झालेलं आहे आणि राहिलेलं रंगकाम हे येत्या काही दिवसातच कुंभार पूर्ण करणार आहे. तर विचारूया त्यांनाच की हे सगळं काम ते कधीपर्यंत पूर्ण करतील आणि आता कशा पद्धतीनं त्यांचं काम चालू आहे ते. नमस्कार काका. नमस्कार. तर किती दिवस आधी, आता 14 सप्टेंबरला आपल्या गणपतीचं आगमन होत आहे, मग किती दिवस अगोदर तुम्ही हे काम चालू केलेलं आहे? साधारण 1 जानेवारी महिन्यापासून चालू केले काम. ह्या मूर्त्या तुम्ही स्वतः घडवता की ह्या फक्त कलरला तुमच्याकडे नाही येतात? नाही नाही, पूर्ण काम स्वतः घडवत आहे. स्वतः सगळे म्हणजे मूर्त्या ही तुम्हीच घडवता आणि कलर पण काम? पण स्वतः घडतो. बरं, या सगळ्या मंडळांच्या मूर्त्या दिसतात, मग तुम्ही किती मंडळांचं काम तुमच्याकडे घेता दरवर्षी? साधारण माझ्याकडे एक 55 ते 60 मंडळ असतात. याच्यामध्ये आणखी काही वाढ होते का दरवर्षी? होते थोडे थोडे, म्हणजे आपले मनुष्यबळ कमी असल्यामुळे आपल्याला झेपल तेवढं आपण वाढवतो. आता ह्या ज्या मूर्त्यांचं तुमचं रंगकाम चालू आहे त्यामध्ये कसले रंग वापरले जातात, म्हणजे कृत्रिम की नैसर्गिक, कशा पद्धतीचे रंग वापरता तुम्ही? हे ठराविक रंग हे असतात, बाकी असं सोनेरी वगैरे ते द्यायलाच लागते, म्हणजे केमिकलचं. बाकी व्यवस्थित असतात, म्हणजे कृत्रिम असतात. आता मूर्ती तर तुम्ही जानेवारी पासून बनवता, पण कलर काम हे आधी थोडे दिवसच करावं लागत असेल, मग ते कधी तुम्ही हाती घेता? हे आधी 1.5 ते 2 महिने आधी बनवतो, हे रंगकाम चालू करतो. आता हे जे तुम्ही कलर दिला त्याला विशेष म्हणजे असं वाळवण्यासाठी अशी विशेष काही यंत्रणा वगैरे करावी लागते का? मी कलर वाळतात, मूर्ती वाळवण्यासाठी फक्त ते आता जानेवारी मध्ये केल्यामुळे ते वाळलेले आहेत. ते आता जे बनवतात ते वाळवा लागतात, भट्टी, कोळशाची भट्टी वगैरे घालावं लागतात. म्हणजे कलर साठी अशी वेगळं काही नाही? कलरला वाळवासाठी काही नाही, आपण वाळतात ते वारे. आपण एक ठिकाणी बघितलं की मूर्ती एका ठिकाणी घडवल्या जातात आणि रंगकाम हे दुसऱ्या ठिकाणी केलं जातं, मग तुमचं कसं आहे? नाही, माझं म्हणजे मी घडवतोय पण मीच, आणि कलर काम पण मी स्वतः करतो. फक्त थोडं किरकोळ कामाला कामगार असतो. किती वर्ष झाले या व्यवसायामध्ये आहे तुम्ही गणेश मूर्ती बनवण्याची? 40 वर्ष झाले. लहान असल्यापासून जसं मोठं होईल तसं आम्ही याच कामात आहे. म्हणजे तुम्हाला लहानपणापासून त्याची आवड होती का? हो, आवड म्हणजे आजोबा, वडील, त्यांच्यानंतर मग 3री पिढी चालू आहे. तर आता आपण बघितलेलं आहे की इथले जे कुंभार आहेत त्यांनी मूर्त्या घडवण्यापासून रंगकामापर्यंत सगळं काम ते एकटेच करतात आणि लहानपणापासून त्यांना या कामाची आवड आहे. रंगकाम आणि मूर्ती घडवण्याचं काम तर आपण पाहिलेलंच आहे, पण आता घरगुती गणपतींचं काम कशा पद्धतीनं कुंभार गल्लीमध्ये चालतं हे आता आपण पाहणार आहोत.
तर आता आपण पाहिलेलं आहे की मंडळाच्या मोठ्या गणपतीचं रंगकामाचं काम कुठपर्यंत आलेलं आहे आणि कशा पद्धतीनं त्यांचं काम चालू आहे. तर आता मी आलेली आहे घरगुती गणपतींच्या इथं आणि आता आपण पाहिलं तर अनेक इथं कुंभार बघितलं तर 90% इथं घरगुती गणपतीच्या रंगकामांचं काम पूर्ण झालेलं आहे आणि आता डोळ्यांचे टचअप वगैरे किरकोळ कामं त्यांची बाकी आहेत. तर भरपूर सारे गणपती इथं आपल्याला दिसत आहेत आणि त्यांचं 90% ते 100% काम पूर्ण झालेलं आपल्याला दिसत आहेत. काही कुंभार आपल्याला इथं पूर्ण गणपती रंगवताना पण दिसत आहेत. अजून थोड्या गणपतींचं रंगकाम पूर्ण झालेलं नाहीये तर ते करतायत. तर हे रंगकाम कशा पद्धतीनं चालू आहे, किती दिवस आधी ह्यांनी हे रंगकाम चालू केलेलं आहे, हे आता आपण इथल्या कुंभारांना विचारणार आहोत. नमस्कार दादा. नमस्कार दादा. किती वर्ष झालं तुम्ही हे काम करताय? मला झाले आता गेले 20 वर्ष झालं मी कुंभार काम व गणपतीचे अकनी सुंदर गणपती बनवत आहे. आता हे रंगकाम जे तुम्ही करताय त्याच्यामध्ये कोणते कलर वापरले जातात, म्हणजे नैसर्गिक वापरले जातात की कृत्रिम वापरले जातात? थोडे नैसर्गिक असतात, थोडे कृत्रिम असतात. त्या ज्यापासून आम्ही डोळे बनवतो ते थोडे हे वापरले जातात, थोडे कलर असे वापरले जातात की त्याच्यापासूनच डोळे बनले जातात. ही जी तुम्ही घरगुती गणपती बनवताय त्याची मागणी बाहेर पण आहे की फक्त हे कोल्हापुरातलेच गणपती आहेत? नाही, त्याची बाहेर बी मागणी आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या बाहेर कर्नाटक, बेळगाव, सातारा, सोलापूर असे ठिकठिक जिल्ह्यातून आपले गणेश मूर्ती कोल्हापूरहून जातात बाहेर. आता हे घरगुती गणपतींच्या रंगकामाची सुरुवात कधीपासून करताय तुम्ही? आता पुढच्या 14 तारखेला गणपती येतात, मग तुम्ही रंगकाम कधीपासून चालू करताय? आता घरगुतीच गणपती रंगकाम चालू आहे, जेणेकरून हे 10-15 दिवसात आवरून मंडळांची बी गणपती असतात ते आवरून पूर्णपणे 1 दिवस आधी संपवायचा प्रयत्न करतो. मग चालू कधीपासून करताय रंगकामाला? आता घरगुतीच चालू आहे, घरगुती करत करत मंडळांची बी गणपती चालू करत आहे रंगकाम. आता हे घरगुती गणपतींचं म्हणजे मागच्या वर्षीचे दर किंवा ह्या वर्षीचे दर यामध्ये काय फरक आहे का? हो, या वर्षी सगळं कलर व प्लास्टर पीओपी महाग झाल्यामुळे 20 ते 30% दरात वाढ झाली आहे. आता गेली 20 वर्ष तर तुम्ही गणपती बनवण्याचं रंगकाम तर करतायच, पण दरवर्षीप्रमाणे या वर्षी काही मागणी ग्राहकांची वेगळी आहे का? काय वेगळे गणपती तुम्ही बनवलाय का? हो, या वर्षी वेगळे गणपती बनवले आहे. नवीन आहे, चिंतामणी आहे, मल्हार आहे व आणि खूप खूप नवीन गणपती यावर्षी बनवले आहेत. गिरायकांची बी मागणी दरवर्षी नवीन नवीन असते, त्यामुळे यावर्षी खूप सगळीकडे गणपती नवीन बाल गणेश या रूपात साजरे करण्यात आले आहे. तर आता आपण बघितलं की घरगुती गणपतींचं काम कुठपर्यंत आलेलं आहे आणि दरवर्षीप्रमाणे ग्राहकांची यावर्षी नवीन काहीतरी गणपतींची मागणी आहे. त्या पद्धतीनं यावर्षी त्यांनी स्वामी समर्थांच्या म्हणा किंवा ज्योतिबाच्या रूपात किंवा चिंतामणींच्या रूपात त्यांनी यावर्षी गणपती साकारलेले आहेत. मातीपासून सुरू झालेला हा प्रवास आता बाप्पांच्या घरातील मंगलमय आगमनाकडे वाटचाल करतोय. प्रत्येक मूर्तीमागे आहे कारागिरांची मेहनत, कौशल्य आणि बाप्पांप्रती असलेली श्रद्धा. बापट कॅम्पमध्ये साकारल्या जाणाऱ्या या गणराय लवकरच भक्तांच्या भेटीला येणार असून गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषेने वातावरण अगदी दुमदुमून जाणार आहे. माझा महाराष्ट्र न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट नाज अत्तारसह साक्षी दळवी, कोल्हापूर.